श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक 13 48 नंबर समर्थ शिष्य भोळाराम. समर्थांना विडा खाण्याची फार आवड होती. शिवबांनी त्यांच्या विड्याच्या खर्चासाठी मेढेखोऱ्याची जकात नेमून दिली होती. याच वेळी औरंगाबादकडचा एक लहानसा शिष्य समर्थांकडे होता. लेकरू ज्याप्रमाणे आपल्या आईला सोडित नाही त्याप्रमाणे हा शिष्य समर्थांना विसंबत नसे. समर्थांनी प्रत्येकाला कामे नेमून दिली होती. त्यामध्ये या शिष्यास विडा कुटून देण्याचे काम आले. पुढे पुढे समर्थांना कफाची व्यथा जडली आणि पीकदाणीची जरूर भासू लागली. एक दिवस समर्थांना इतका कफ झाला की हा म्हणता पीकदाणी भरून गेली. प्रथम आपली पीकदाणी धुण्याचे काम समर्थ आपल्या शिष्यांना सांगत नसत, पण पुढे पुढे नाईलाज म्हणून ते काम या मुलाकडे आले. समर्थांना कफाचा त्रास होऊ लागला की या शिष्याचा जीव कासावीस होई. एक दिवस समर्थ या मुलाला म्हणाले, बाळ, ही पीकदाणी घे आणि ज्या ठिकाणी कोणीही नसेल अशा ठिकाणी ह्यातला कफ ओतून टाक व पीकदाणी घासून ठेव. मुलाने पीकदाणी घेतली आणि निर्जन बाजूला निघाला. पण गडावर सगळीकडे माणसे दिसू लागली. एकही कोपरा निर्मनुष्य दिसेना. शेवटी काय करावे असा विचार करून त्याने पीकदाणीतल्या सर्व कफाला आपल्या पोटात थारा दिला व पीकदाणी घासून आणून ठेवली. अंतर्ज्ञानी समर्थांना ही गोष्ट कळली. कफ कुठे टाकलास म्हणून त्यांनी विचारले. या मुलाने सर्व हकीकत सांगितली. समर्थ माऊलीच्या रागाने म्हणाले, मूर्खा, आता यापुढे असे करू नकोस. हा शिष्य अत्यंत भोळा होता, म्हणून याचे नाव समर्थांनी भोळाराम असे ठेवले. पुढे आहे, भोळारामाने शीर कापून दिले. समर्थांची कफाची व्यथा फार वाढली तेव्हा त्यांनी मारुतीरायाची 11 चरणांच्या स्तोत्राने प्रार्थना केली. त्यामुळे कफाची व्यथा कमी झाली व समर्थ पूर्वीसारखे विडा खाऊ लागले. समर्थांचे दात दुखू लागल्याने ते विडा कुटून खाऊ लागले. हे काम भोळारामाकडेच आले. समर्थांनी भोळारामाला विडा देण्याचे काम दिल्यामुळे इतर शिष्य जळफळू लागले. भोळारामाला अंगी पात्रता नसताना समर्थांचा अखंड सहवास मिळतो म्हणून त्यांनी भोळारामाला समर्थांपासून तोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रथम कधी विड्याचा डबाच लपवून ठेव, कधी चुन्याचे गाडगेच लपवून ठेव, असे करता करता एक दिवस त्यांनी खलबत्ताच लपवून ठेवला. समर्थांनी भोळारामास विडा आण म्हणून सांगितले. भोळाराम खलबत्ता शोधू लागला. काही केल्या खलबत्ता सापडेना. समर्थांनी भोळारामास हाका मारण्यास सुरुवात केली. शेवटी भोळारामाने स्वच्छ तोंड धुतले, विडा तयार केला व स्वतःच्या मुखाने विडा चावून द्रोणात घातला. समर्थांनी तो मिटक्या मारीत खाल्ला. शबरीची उष्टी बोरे जशी रामरायाला आवडली तसाच हा विडा समर्थांना आवडला. त्यांनी भोळारामाला रोज असाच विडा देत जा म्हणून सांगितले. शिष्याने गुरुमाऊलींची आज्ञा शिरसावंद्य मानली व तो दररोज आपल्या मुखाने विडा चरवण करून समर्थांना देऊ लागला. इतर शिष्यांचा एक भाग सफल झाला. पुढे शिवराय गडावर आले असताना शिष्यांनी त्यांचे कान फुंकले. उष्टा विडा समर्थांना देणे हे खरोखर महत् पाप आहे व समर्थांनीही उष्टा विडा खाणे हे किळसवाणे आहे. म्हणून शिवराय समर्थांना म्हणाले, महाराज, आपण विडा देणारा शिष्य बदलावा. समर्थ असले. त्यांनी भोळारामास हाक मारली व खलबत्त्यासह विडा द्यावयाची आज्ञा केली. पाठोपाठ शिवबाला पाठवले. भोळारामाने तोंड धुतले, विडा तयार केला व आपल्या मुखाने चरवण केला. समोरच एक सुरी होती, ती त्याने घेतली व डाव्या हाताने शेंडी धरून उजव्या हाताने सुरी मानेवर चालवून मस्तक धडावेगळे केले व हा घ्या खलबत्ता, समर्थांना नेऊन द्या म्हणून विनंती केली. पुढे आहे मुखरूपी खलबत्ता. शिवराय घाबरले. कंठनाळ चिरल्यामुळे जिकडे तिकडे रक्त झाले होते. शिवबाने थरथरत्या हाताने शिरकमल हातात घेतले. एवढ्यात कंठनाळातून ध्वनी आला, राजा भिवू नकोस, समर्थांना विडा हवाय, तो ताबडतोब नेऊन दे. हे शब्द ऐकल्यावर शिवरायांना आश्चर्य वाटले. कुठून या विड्याच्या प्रकरणात आपण शिरलो असे त्यांना झाले आणि ते भोळारामाचे शीर घेऊन समर्थांकडे आले. करायला गेलो एक आणि झाले भलतेच, अशी शिवबांची अवस्था झाली. शेवटी शिवबांनी ते शीर
समर्थांच्या हाती दिले. त्यावेळी त्या मुखात विडा चावला जात होता. समर्थांनी आपला हात मुखासमोर नेताच भोळारामाच्या मुखातून विडा सुटला आणि समर्थांच्या हाती पडला. समर्थ म्हणाले, काय राजे, या खलातील विडा आम्ही खावा की नाही? असो, आता याचे काम झाले आहे. हा खलबत्ता जागच्या जागी पूर्ववत ठेवा. शिवबांनी ते मस्तक भोळारामाच्या धडावर ठेवले. भोळारामाने मस्तक चाचपून पाहिले. आपले मस्तक किंचित वाकडे बसले आहे याची त्याला जाणीव झाली व त्याने शिवबाला तसे सांगितले. पण एकदा चिकटलेले मस्तक थोडेच हलणार? असो, सद्गुरूंची इच्छा असे म्हणून त्याने चिखल लिंबतात तसे रक्त मानेभोवती लिंपून टाकले. एवढ्याच समर्थांनी शिवबाला हाक मारली. समर्थ म्हणाले, शिवबा, 4 लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही आम्हाला बोलणार होता. आता हा इतक्या भक्तीने दिलेला विडा आम्ही खावा की नाही? आम्ही इतरांपेक्षा तुम्हाला जास्त मानतो. तुमची भीड मोठी, तेव्हा सांगाल तसे वागू. शिवराय काय बोलणार? त्यांनी समर्थांना साष्टांग दंडवत घातले व ते म्हणाले, मी अत्यंत अपराधी आहे, मला क्षमा करा. समर्थ शिवबांना म्हणाले, पाहोन समजोन कार्य करणे, तेणे कदापि न येवणे. कार्यकर्त्याचे गुणे कार्यभाग होतो. पुढे आहे रंगनाथ स्वामींनी रेडा कापला. समर्थ जरंडेश्वरी असताना शिवाजींनी त्यांना सातारला आणले. समर्थ साताऱ्यात आहेत हे समजले म्हणून रंगनाथ स्वामी त्यांच्या भेटीसाठी निघाले व साताऱ्यात आले. शिवाजीने त्यांना रस्त्यातून जाताना पाहिले. हा सरदारी पोशाख केलेला, धनुष्यबाण घेतलेला गृहस्थ निळ्या घोड्यावर बसून चालला असून मागे 5-25 लंगोटी बंद शिष्य होते. हे पाहून शिवाजीस अत्यंत आश्चर्य वाटले. याला योगी म्हणावे तर सरदारी भरजरी पोशाख व सरदार म्हणावे तर लंगोटीबंद शिष्य नेहमीजवळ. शेवटी न राहून शिवाजीने हुजऱ्याला चौकशीसाठी पाठवले. रंगनाथ स्वामींनी आपले नाव, गाव व आगमनाचे कारण हे सर्व निवेदन केले. शिवाजीने त्यांना परत निरोप पाठवला. समर्थ येथेच असून सध्या माहुलीस स्नानास गेले आहेत, तेव्हा आपण येथेच मुक्काम करावा व भोजनासाठी निरोप येताच इकडे यावे. समर्थांनी अंतर्ज्ञानाने ही गोष्ट जाणली व ते सातारला आले आणि त्यांनी जेवणाची घाई सुरू केली. शिवबाने सांगितले, महाराज, रंगनाथ स्वामी म्हणून कोणीतरी मनुष्य इथे आले आहेत. वेशावरून यथातथाच साधू आहे. इकडे साधूपणाचे ढोंग माजवायचे आणि वैभवाची आशा तर सुटलेली नाही अशी त्यांची स्थिती आहे. समर्थ म्हणाले, रंगोबा, अरे तो रंगोबा तर भ्रष्ट आहे. त्याच्या पंक्तीला मला बसवणार हात वाटते. मी जेवावे असे वाटत असल्यास त्याला न येण्याबद्दल निरोप पाठवा. लगेच शिवाजीने निरोप पाठवला. खासनीस रंगनाथ स्वामींसमोर भीत भीत उभा राहिला. स्वामींनी त्याला पाहिले व विचारले, भोजनास आम्ही येऊ नये असा निरोप आहे ना? काही हरकत नाही, आम्ही इथे स्वयंपाक करून भोजन आटपू म्हणून सांगा. सर्व शिष्यांच्या शिवाजीकडे जेवणास मिळणार या आशेवर विरजण पडले. स्वामी म्हणाले, जेवणाचा बेत रद्द झाला आहे, तेव्हा इथेच स्वयंपाक करू. शिष्य म्हणाला, मुक्कामी जाणार म्हणून कालच शिधा संपवला. स्वामी म्हणाले, अंगणात काही असेल तर पहा. अंगणात काय आहे? कपाळ. नाही म्हणाले, एक रेडा मात्र भिंतीवर टकरा देतो आहे. स्वामी म्हणाले, आणा तो रेडा इकडे, सगळ्यांचेच भोजन होईल. त्याचाच आज आपण नैवेद्य दाखवू. हे ऐकून शिवबांचा निरोप्या लटपटू लागला. तो पळ काढण्याच्या विचारात आहे तोच रंगनाथ स्वामींनी एक सुरी घेतली व त्यांनी रेडा कापला. हे दृश्य पाहून निरोप्या घाबरून परत आला व तो काहीच बोलेना. त्याला खोदून विचारताच तो म्हणाला, मी निरोप सांगितला. एवढे तो म्हणत आहे. तो तेथे समर्थ आले व म्हणाले, तुम्ही जेवून घ्या, मी त्याचा समाचार घेऊन येतो. शिवाजी महाराज म्हणाले, आपण जेवल्याखेरीज मी जेवणार नाही, मी आपल्याबरोबर येतो. समर्थ, शिवाजी व इतर 10-5 मंडळी रंगनाथ स्वामींकडे आली. रंगोबा म्हणून हाक मारताच रंगनाथ स्वामींनी दार उघडले व त्यांना बसायला आसन दिले. स्वतः रंगोबा समर्थांची पूजा करू लागले. समर्थ म्हणाले, आज विशेष भक्ती चाललेली दिसते आहे. रंगनाथ स्वामी म्हणाले, महाराज, आपल्यासारख्या असामान्य अतिथी आला आहे, तेव्हा अतिथीपूजनाची संधी कशी दौडू? समर्थ म्हणाले, आपल्याबरोबर तू आम्हालाही भ्रष्ट करणार वाटते. रंगोबा म्हणाले, तसं काही नाही. इच्छा असेल तर पान मांडतो, नाही तर आपल्या पूजनाचे पुण्य तरी जोडून घेतो.
हे ऐकून समर्थ शिवाजीस म्हणाले, शिवबा पाहिलेस, रेडा कापून वर कशा लांब लांब गप्पा चालल्या आहेत ह्यांच्या. शिवबा म्हणाले, महाराज मला यातले काहीच कळत नाही, पण माझ्या हातून झालेले चुकीचे शासन चालले आहे की काय न कळे. पाने मांडून तयार झाली. समर्थ म्हणाले, शिवबा यांच्या पंक्तीला बसून आम्ही भ्रष्ट होणार. इच्छा असेल तर तुम्हीही बसा. समर्थांची आज्ञा होईल तसे करीन, शिवराय म्हणाले. पाने वाढून झाली, नैवेद्य झाला. इतक्यात समर्थ म्हणाले, रंगोबा दारात मेलेला रेडा पडला आहे, त्याला उठवून लावा ना. घरात प्रेत ठेवून आपण भोजन करायचं हे योग्य नाही. रंगनाथ स्वामींनी समर्थांचे चरण तीर्थ घेतले आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणून रेड्याच्या अस्थिचर्मावर शिंपडताच रेडा परत भिंतीवर टकरा मारू लागला. रंगनाथ स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना सर्वांना आली. नंतर भोजन झाल्यावर तांबूल सेवन चालले असता रंगनाथ स्वामींनी समर्थांवर कटिबंध तयार केला. नंतर सर्वजण राजवाड्यात आले. आपण रंगनाथ स्वामींना हीन लेखले म्हणून हा प्रसंग समर्थांनी घडवून आणला अशी शिवबांची खात्री पटली. समर्थांना नमस्कार करून ते म्हणाले, महाराज क्षमा करा, चूक झाली माझी. समर्थ म्हणाले, तुझ्या सच्च्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून मला ही योजना करावी लागली. तुझ्या राज्यात साधू सत्पुरुष केव्हा कोणत्या रूपाने येतील हे सांगता येणार नाही. प्रथम दर्शनीच तू त्यांना नमस्कार करीत जा. शिवाजी महाराजांनी समर्थचरणी लोटांगण घालून राज्यात कोणत्याही साधूचा अगर सत्पुरुषाचा अवमान होऊ नये अशी सेवकांना आज्ञा दिली. पुढे आहे श्री दत्तात्रय दर्शन, बखरीवरून घेतलेली गोष्ट. हे आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.